एक दिल दहला देने वाली खबर जो चीख पुकार सुनकर रोंगटे खड़े कर देगी। मुंबई के बोरीवली इलाके की गणपत पाटिल नगर झोपड़पट्टी में रविवार को पुराने विवाद को लेकर दो परिवारों के बीच हुई हिंसक झड़प में 3 लोगों की मौत हो गई है, जबकि 4 लोग गंभीर रूप से घायल हो गए। पुलिस के मुताबिक घटना की शुरुआत एक पुराने विवाद से हुई, जिसके बाद दोनों पक्षों में पहले मारपीट हुई और फिर एक दूसरे पर धारदार हथियारों से हमला किया गया। इस हिंसक संघर्ष में 3 लोगों की मौके पर ही मौत हो गई, जबकि 4 अन्य घायल हो गए हैं, जिन्हें उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है। घटना की जानकारी मिलते ही एमएचबी पुलिस स्टेशन की टीम मौके पर पहुंची और स्थिति पर काबू पाया। पुलिस ने अब तक 2 अलग अलग एफआईआर दर्ज किए हैं और मामले की जांच जारी है। अन्य आरोपियों की तलाश भी पुलिस द्वारा की जा रही है। एमएचबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणपत पाटील नगर जे आहे त्या ठिकाणी रामनवल गुप्ता जे आहे त्यांचा नारळ विक्रीचा स्टॉल आहे। तर त्यांच्यामध्ये आणि हरुण शेख यांच्यामध्ये 2022 मध्ये एक क्रॉस गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यात 2 वर्षापासून थोडे वाद होते। काल स्टॉलवरती गुप्ता यांच्या हरुण शेख हा गेल्यानंतर तिथं त्यांच्यात वाद झाले आणि तिथून त्यांचे भांडण सुरू झालं। दोघांनी आपल्या मुलांना बोलवून घेतलं, त्यामुळं तिथले जे नारळाचे हे होते कोयता चाकू, त्यातूनच त्यांची मारामारी झाली आणि त्यामध्ये रामनवल गुप्ता आणि त्यांचा मुलगा हे मयत झाले। तर यापैकी हरुण शेख हे मयत झालेले आहेत। उर्वरित जी 2 मुलं आहेत ते त्यांची हॉस्पिटल ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दोन्ही बाजूचे एक मुलगा जो आहे त्यांना एक शेख यांचा मुलगा तो अल्पवयीन आहे आणि जे गुप्ता आहेत त्यांचा एक मुलगा जो आहे त्यांना आपण अटक केलेला आहे। यापूर्वी 3 गुन्हे शेखवरती होते। 2021चा आहे, 22चा, 23चा। 22चा गुन्हा तर ह्या 2 फॅमिलीमध्ये झाला होता आणि इतर 2 गुन्हे ते तिथंच झालेले आहेत आणि 1 वर्ष तो तडीपार देखील यामध्ये होता, 23 ते 24 या काळात।